नमस्कार. एखादा पूजा करणारा व्यक्ती सोवळ्यात असतो. म्हणजे त्यानं एखादं रेशमी वस्त्र किंवा भगव्या रंगाचं वस्त्र अंगावर घातलेलं असतं. थोडीशी कोणाला लाज वाटत असेल उघडं राहण्याची, तर तो आपल्या अंगावर आणखी एक कपडा घेतो आणि देवाची पूजा करत असतो. मग त्यानं तशाच वस्त्रातून आणलेलं पाणी देवाच्यासाठी ठेवलेलं असतं. मग चुकूनही कोणाचा त्या पाण्याला, त्या व्यक्तीला स्पर्श झाला तर सोवळ्यातला व्यक्ती विटाळला असं म्हटलं जातं. आणि मग शिवू नका, शिवणं म्हणजे विटाळ, मग विटाळलं असं म्हणण्याची पद्धत सुद्धा आपल्याकडे रूढ झाली. आता अनेकांचा या सोवळ्यावरती बोलल्यानंतर आक्षेप असू शकतो. सोवळं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अमुक एका व्यक्तीचा, अमुक एका वर्णाचा, अमुक एका वर्गाचा किंवा अंघोळ न केलेल्या व्यक्तीचा, सोवळ्यात नसलेल्या व्यक्तीचा स्पर्श होणं, तो स्पर्श टाळणं म्हणजे सोवळं पाळणं आहे का? म्हणजे कोणाचा तरी स्पर्श टाळणं, कोणाचा तरी सहवास टाळणं म्हणजे सोवळं आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. कदाचित अनेक ज्ञानी लोक त्याविषयी उत्तर देतील, कमेंट बॉक्समध्येही बोलतील. माझ्या बोलण्यातल्या दोषालाही जाणीवपूर्वक दाखवून देतील, दाखवून द्यावं असंच अपेक्षित आहे. कारण सुधारणा करत करत तर आपण पुढे सरकत असतो. माझं म्हणणं असं आहे की असं एखादं रेशमी वस्त्र घातलं आणि आपण अलिप्त झालो म्हणजे सोवळं नाही. बरं, ही अलिप्तता हवी आहे, वेगळे पण हवंय, पण कशापासून हवंय जरा याचाही विचार केला पाहिजे. विकारांच्या पासून अलिप्त झालं पाहिजे, वाईट विचारांच्या पासून अलिप्त झालं पाहिजे, अमंगलाच्या पासून अलिप्त असलं पाहिजे, अविचाराच्या पासून अलिप्त असलं पाहिजे, मनात जे जे काही वाईट येतं त्यापासून अलिप्त असलं पाहिजे, जे घाण आहे, जे त्याज्य आहे त्यापासून अलिप्त असलं पाहिजे, जे त्याज्य आहे त्यापासून अलिप्त. बघा, म्हणजे मी शब्द नीट वापरतोय. अमंगलाच्या पासून अलिप्त असलं पाहिजे, अविचाराच्या पासून अलिप्त असलं पाहिजे, जे त्याज्य आहे त्याच्यापासून अलिप्त असलं पाहिजे, मनात येणाऱ्या विकारांच्या पासून अलिप्त असलं पाहिजे, विषयांच्या पासून अलिप्त असलं पाहिजे, वासनेच्या पासून अलिप्त असलं पाहिजे आणि शुचिरभूत असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, मन लख्ख असलं पाहिजे. आणि जेव्हा या सगळ्या विकारांना, वासनांना, अमंगलाला, अविचाराला आपण दूर ठेवतो तेव्हा आपण स्वच्छ झालेलो असतो. स्नान 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 काय आहे? स्नान करताना अंगावर पाणी ओतून घेता घेता अंगावरच्या मळासोबत, अंगावरच्या घाणीसोबत मनाचाही मळ निघून जावा आणि ते ईश्वर भक्तीत लागावं असाच सोवळ्याचा खरा अर्थ आहे. रेशमी वस्त्र किंवा काशाय वस्त्र अंगावर घालण्यामागचं कारण काय आहे? भगव्या रंगाचं सोवळं घालावं, काशाय वस्त्र अंगावर घालावीत, याचं कारण काय आहे? याचं कारण तेच आहे, रेशमी वस्त्रावर चिटकून काहीच राहू शकत नाही म्हणून रेशमी वस्त्र प्रतीक आहेत. सर्व त्यागाचं प्रतीक आहे भगवा रंग, म्हणून भगवा रंग असावा. सर्वस्व त्याग करावा, बाकी सगळ्या मोहापासून दूर जावं म्हणून तर रेशमी वस्त्र आहे, व्यक्तींच्या पासून दूर जावं म्हणून नाही. भगवान श्रीकृष्णाने, भगवान रामचंद्रांनी किंवा विठोबाने आम्हाला या सगळ्यात काय छान संदेश दिलेत जरा बघता का? त्यांच्या चारित्र्याकडे बघता का? उगाच कथा ऐकायच्या नसतात, उगाच कथा ऐकायच्या नसतात. कथा काय काय आहेत बघा नीट. भगवान रामचंद्र शबरीचे उष्टी बोरं खायला गेले ना. शबरी कोण होती? एका बिल्लीन आदिवासी, जिच्याकडं उष्टी बोरं रामानं खाल्ली. मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं होतं. मातंग ऋषींनी, लक्षात येतं ना मी काय म्हणतोय ते? मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं प्रभू रामचंद्र इथे येतील, तुला दर्शन देतील. मातंग ऋषीच्या आदेशावरून प्रभू रामचंद्र, ईश्वर प्रत्यक्ष देव, शबरीच्या आश्रमात जातो. आहे सोहळं? कशाचा सोहळा आहे? शबरीला भेटतात, मातंग ऋषींची सूचना असते त्यावरून भेटतात. सोहळं अजिबात नाहीये. व्यक्तींच्या पासूनच आहे, वर्णापासूनच आहे, नाहीये. जटायूचे अंत्यसंस्कार प्रभू रामचंद्रांनी केलेले आहेत. जटायूचे अंत्यसंस्कार प्रभू रामचंद्र करतात. आहे सोहळं? पक्षाला शिवायचं नाही, प्राण्याला शिवायचं नाही, मग विटाळतं असं रामचंद्रांना वाटलं होतं? नाही ना. जटायूचे अंत्यसंस्कार प्रभू रामचंद्र करतात. प्रत्यक्ष जगन्नियंता, जगतपालक भगवान श्रीकृष्ण आपला मित्र सुदाम्याचे पाय हातात धरून धुतात.
त्याला गळाभेट घेतात. दरिद्री, प्रवासामध्ये आंघोळ न केलेला, फाटलेले कपडे, सोवळं सोडून द्या, रेशमी वस्त्र सोडून द्या, फाटलेले कपडे, प्रवासात आंघोळ सुद्धा न करता आलेला सुदामा, अंगावर जखमा आहेत, पायाला जखमा झाल्यात, आणि भगवान श्रीकृष्ण त्याला गळाभेट घेतात. आपल्या डोळ्यातून सगळ्या आसवातून सगळं वाहून जातं. सुदामा देखील कृतार्थ होतो आणि प्रत्यक्ष जगन्नियंता सुदाम्याचे पाय हातात धरून धुतो. आहे सोहळं. सुग्रीवाची मदत प्रभू रामचंद्र करतात. हनुमंताला आपला परमभक्त करतात. आहे सोहळं. वाल्मिकीच्या आश्रमात प्रभू रामचंद्रांची मुलं शिकतात. वाल्मिकी कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज आहे. वाल्मिकीच्या आश्रमात प्रभू रामचंद्रांची मुलं शिकतात. आहे यात या भावनेत सोहळ्याचा जो आपण विचार करतोय त्या सोहळ्याचा विचार कुठे आहे? नाहीये. प्रभू रामचंद्रांनी निषाद राजाला मिठी मारलेली आहे. अगदी कुलगुरू वशिष्ठांनी निषादाला आपल्या बाजूला बसवून घेतलाय. आहे कुठे? आपण म्हणतोय त्या वर्णाचं सोहळं. जरा विठोबाच्या अवताराकडे येऊया. दामाजी पंतांनी जेव्हा धान्याचं कोठार मोकळं केलं तेव्हा धान्याच्या मोकळ्या केलेल्या कोठाराचे पैसे द्यायला प्रत्यक्ष विठ्ठल राजाच्या दरबारात जातो, यवनराजाच्या दरबारात जातो. तेव्हा रूप कोणाचं घेतो? आठवतं ना गाणं, झाला महार पंढरीनाथ? आठवतंय गाणं ते? आहे इथे वर्णाविषयीचं सोहळं. याच्या कुणापासून अलिप्त राहावं याविषयीची काही सूचना आहे इथे देवाच्या तिथून. काणोपात्रा हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले मज लागी झाले तैसे आता म्हणणारी काणोपात्रा. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वता पोटोपाय. त्या काणोपात्रेला प्रत्यक्ष भेटून तिला मदत करणारा विठ्ठल पाळतोय कुठलं सोहळं? काणोपात्रेजवळ जायचं नाही, तिथं गणिका होती, ती तर नगरवधू होती, तिच्याकडे जायचं नाही असं म्हणतोय देव? नाही, जातोय. काय बघतोय? तिच्या मनातली भावना बघतोय. अहो, काणोपात्रेचं सोडा, चोखोबांना भेटायला देव बाहेर येतो, निळोबांना भेटायला देव बाहेर येतो. अहो, थेट प्रश्न विचारतात, जन दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्यारी ती. नामदेवांच्या अभंगात सहभागी होता यावं म्हणून मंदिराचा दरवाजाच फिरवला जातो. ही भक्तीची ताकद आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणाऱ्या सावता महाराजांच्या प्रत्यक्ष मदतीला येणारा विठ्ठल, जनाबाईच्या जात्यावर ओव्या गाताना गातागात तिला जात्यावर दळू लागणारा विठ्ठल आहे कुठे? सोहळ्याच्या मध्ये आपल्या. मग सोहळं 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 नेमकं काय आहे? माझा एक प्रश्न आहे, जात जात तो मी विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाला द्यायचं आहे आणि शक्य झालं तर कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा द्यायचं आहे. प्रभावी काय असतो हो? प्रभाव कोणाचा असतो? प्रभाव त्याचा असतो जो स्वतःची अधिकची शक्ती ठेवून असतो. म्हणजे माझा प्रभाव असेल तर माझ्या बोलण्याचा तुमच्यावर प्रभाव पडणार असेल तर मी प्रभावी. पण तुमच्या विरोधाचा माझ्यावर प्रभाव पडून माझा आवाज बंद करणार असेल तर कोण प्रभावी? भक्ती कशी असावी? भक्त कोणाला म्हणतात? भक्त तो जो भक्ताच्या देवाच्या रंगात रंगून गेलेला असतो. खरा भक्त तो जो दुसऱ्या माणसाला त्याच रंगात रंगवून टाकतो, तो खरा प्रभावी. ज्ञानेश्वरांनी एकट्याचा उद्धार नाही केला, सगळ्यांना त्या रंगात रंगवून घेतलं. तुकोबारायांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हटलं. तुकोबाराय प्रभावी, ज्यांनी आपल्या रंगात सगळ्याला रंगवून घेतलं. लाल ना रंगाऊ मै तो हरी ना रंगाऊ रे, अपने ही रंग में रंग दे चुनरिया म्हणणारी, अपने ही रंग में रंग दे चुनरिया. जो आपल्या प्रभावात दुसऱ्याला आणतो आणि आपल्यासारखा करतो तो खरा प्रभावी. मग ओवळ जर सोवळ्याच्या प्रभावात येणार असेल, नीट ऐका, ओवळ जर सोवळ्याच्या प्रभावात येणार असेल आणि सोवळ्यालाच ओवळ करणार असेल तर कोण प्रभावी? एखादा सोवळ्यातला माणूस कुणाच्या स्पर्शाने बाटणार असेल तर जो सोवळ्यात नाही तो प्रभावी असेल. सोवळ्यातली क्षमता एवढी पाहिजे की मी जेव्हा सोवळ्यात असताना दुसऱ्याला स्पर्श करील तेव्हा तोही विकाराच्या पासून अलिप्त होऊन माझ्या प्रभावात येईल. हे ज्याला कळतं, ज्याच्याकडे हा प्रभाव असतो तो खरा प्रभावी. त्यामुळे विटाळणाऱ्या माणसांनी, कोणाच्या स्पर्शाने विटाळणाऱ्या माणसांनी उगाच आपला प्रभाव अधिक आहे असं सांगून आपण अधिक देवाच्या जवळचे असं सांगण्याचा प्रयत्न करू नये. उलट आपल्या सोवळ्याचा प्रभाव एवढा वाढवावा
की सोवळ्यातल्या माणसाच्या स्पर्शानं त्याचं कल्याण झालं पाहिजे, जो ओवळ्यात आहे त्याचं. म्हणजे केवळ डोक्यावर हात ठेवला की ज्ञानरज्जू मोकळे झाले पाहिजेत, खिडक्या उघडल्या पाहिजेत आणि त्याच्या ज्ञानाचा प्रवेश झाला पाहिजे. हे सोवळं ज्याला कळलं तोच खरा परमेश्वराचा भक्त. रामकृष्ण.